मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा काढण्यात आलाय। महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आले। नाशिक शहरातील विविध समस्यांप्रश्नी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। मोर्चात दोनही पक्षाचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहे। हा पक्षाचा नाही तर जनतेचा मोर्चा आहे असं नांदगावकर म्हणाले। बरेचसे विषय आहेत। नाशिक शहराचे, नाशिकच्या आजूबाजूच्या तालुक्यांचे विषय आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, शिकांना पीक विमा कर्ज योजना आहे त्याच्यात काय मिळत नाही, तर शेतकरी सुद्धा पिचले गेलेला आहे। आणि शिवाय शहरामध्ये तर प्रचंड अवैध धंदे आहेत। दिवस रात्री खून दिवसागणिक पडत आहे। 40पेक्षा जास्त खून झालेले आहेत कॉलेजच्या परिसरात आणि टपरीवरती एमडी सारखे द्रव्य ड्रग्स मिळत आहेत। काय त्याच हनी ड्राफ्ट सारखे प्रकरण आहेत। एवढी प्रकरणं या राज्याच्या शहरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचा हा संताप जो आहे ना तो रस्त्यावर दिसतोय। लोकांच्या प्रश्नावरच करतायत ना, महाराष्ट्रासाठी चाललंय ना। महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून हे चाललेलं आहे, कळलं? महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे हे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करतायत। आंदोलन हे सनदशीर मार्गाने व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।